व्हिडिओ पाहण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर मराठी फन विथ फिजिक्स बाय हेमंत या चॅनलला सबस्क्राईब करा. एका गावात चिंटू नावाची एक लहानशी चिमणी राहत होती. तिला आकाशात उंच उडायला खूप आवडायचं. ती दररोज झाडांवर, डोंगरांवर आणि घरांवरून उडत असे. एका दिवसाच्या दुपारी चिंटू आकाशात उडत असताना तिने पाहिलं की काही पक्षी विजेच्या तारेवर बसले होते आणि ते अगदी शांत होते. चिंटूला आश्चर्य वाटलं. हे पक्षी विजेच्या तारेवर बसतात आणि त्यांना शॉक का लागत नाही? तिला उत्तर हवं होतं, म्हणून ती तडक आपल्या हुशार नेत्राकडे बाबू घुबडकडे गेली. बाबू एका मोठ्या झाडाच्या ढोलीत राहत होता आणि खूप शहाणा होता. चिंटूने विचारलं, बाबू, त्या तारेमध्ये वीज असते ना, मग पक्ष्यांना शॉक का लागत नाही? बाबू हसला आणि म्हणाला, छान प्रश्न आहे चिंटू. हो, त्या तारेमध्ये वीज असते, पण जेव्हा एखादा पक्षी फक्त एका तारावर बसतो तेव्हा विजेला त्याच्या शरीरातून वाहण्यासाठी दुसरा मार्ग मिळत नाही, म्हणून शॉक लागत नाही. चिंटूने डोळे मोठे केले. म्हणजे शॉक लागत नाही कारण फक्त एक तार आहे? बरोबर, बाबू म्हणाला. पण जर पक्षाने एकाच वेळी दोन तारा किंवा एखादी तार आणि खांब यांना स्पर्श केला तर विजेला एक मार्ग मिळतो आणि मग शॉक लागतो. आता कळलं, चिंटू म्हणाली. म्हणून पक्षी एकाच तारावर बसतात. अगदी बरोबर, बाबू म्हणाला. चिंटूने बाबूचे मनापासून आभार मानले. आता ती केवळ आनंदानेच नव्हे तर शहाणपणानेही उडू शकत होती. त्या दिवसापासून चिंटूने हे ज्ञान इतर चिमण्यांनाही सांगायला सुरुवात केली. धन्यवाद. असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी फन विथ फिजिक्स बाय हेमंत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि भरपूर कमेंट करा.